नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर व्हिडिओ प्रथमतः तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण भावांनो आपला सर्वांचा लडका या बैलगाडीच्या शरीरक्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशी हिंद केसरी बकासूरचा भाऊ चिक्या. भावांनो आज चिक्या पळण्यासाठी गेला होता वेताल केसरी मैदानामध्ये आणि नक्कीच भावांनो सेमीफायनल 2मध्ये आपल्याला पळताना दिसणार होता. परंतु भावांनो झालं काय, तर भावांनो चिक्या आणि चिक्याचा आज पहिरा होता तो म्हणजे भावांनो बागड. भावांनो चिक्या आणि बागड आपल्याला आज एकत्र पळताना दिसाले. आणि नक्की भावांनो सेमीला झालं काय, तर भावांनो चिक्या आज सेमीला खाली पडला. तर याचं कारण काय, तर भावांनो चिक्या जेव्हा गाड्या सुटत होत्या तेव्हा थोडा पुढं आला होता. त्यानंतर सुट्टी मेकर त्याला मागं नेत होते आणि तेवढ्यातच झेंडा पडला आणि भावांनो नंतरला चिक्याची आणि बागडची सुट्टी केली आणि जाऊन चिक्या थोडा खाली पाडला. भावांनो असं विषय झालं या लढतीमध्ये. आणि भावांनो चिक्याला आत्तापर्यंत लागलं नाही, काही झालं नाही चिक्याला. नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया की आपल्या चिक्याला कोणतीही दुखापत होऊ नये. कारण भावांनो योगायोग झुलून नाही आला. भावांनो चिक्याला मागे खेचत होते आणि ते वाटतं झेंडा पंचाला काही दिसला नाही, त्यामुळे झेंडा पंचाने झेंडा टाकला आणि त्यानंतरला सुट्टी मेकरने चिक्या आणि बागडला सोडून दिला. त्यानंतर थोडं पुढं जाऊनच लगेच चिक्या पडला. तर भावांनो नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया, आपला देव बकासूरचा आशीर्वाद चिक्यावर नक्कीच असेल. आज चिक्याला काय झाला नसेल, त्याची लवकरच आपले व्हिडिओ घेऊन येतो आहे, चिक्याला काय झालं आहे काय नाही. तर नक्कीच भावांनो काय हो नाही हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. भावांनो आज खूप वाईट वाटतो आहे आणि आज सेमीमध्ये लढत बघायला मिळाली असती, नक्कीच अंतराने चिक्या फायनलसाठी पात्र झाला असता, परंतु नशिबाने साथ नाही दिली. आज चिक्या आपला सेमीला चक्क पडला खाली. असो भावांनो अपडेट अजून चिक्याबद्दल घेऊन येत आहे मी, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गेट विल सून चिक्या. धन्यवाद.